हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. नवीन तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आज आपल्याला हातामध्ये मोबाईल घेतला तरी सुद्धा आपल्याला काय पाहिजे, इंग्रजी आली पाहिजे. आणि ते इंग्रजी येण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आज नवीन चॅप्टर. यू कॅन रीड बट नॉट अंडरस्टँड. तुम्ही वाचू शकता परंतु तुम्हाला समजत नाही. आता काय करायचं बरं त्यासाठी, आणि ते का समजत नाही यासाठी मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आणि शेवटी व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. बघा इकडं या ठिकाणी आपल्याला का समजत नाही, तर त्याची 2-3 कारण आहेत. बघा कोणतं कारण आहे. पहिलं कारण आहे, आणि त्याची एक पहिली स्टेप आहे कोणती बघा, आपल्याला आल्या पाहिजेत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता बघा जशा माणसांना जाती आहेत तशाच शब्दांना सुद्धा जाती आहेत, आणि त्या जाती कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिला आहे नाउन. नाउन म्हणजे नाव. आता बघा नाव हे प्रत्येकालाच असतं. जसं कोणताही माणूस झाला तर त्याची ओळख कशाने होते रे, अगोदर नावानं. हे बघा रमेश, दिलीप, सुरेश असं हे मुलांची नावं असतात. आता दुसरं आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तिसरं आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. एखादा समजा आंबा, आंबा कसा आहे, गोड आहे, हे त्याचं विशेषण आहे. नंबर 3 आहे ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आता हे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच ह्या आपल्याला शब्दांच्या जाती माहिती पाहिजे. तोपर्यंत आपल्याला कितीही जरी वाचला आपण, आता समजा उच्चार तुम्ही शिकले आहात आणि त्यामधून तुम्हाला वाचन करता येईल, परंतु त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शब्दांच्या जाती माहीत पाहिजे. नंबर 2 चा मुद्दा आहे टेन्स. टेन्स म्हणजे काळ. आता हे कोणत्या काळामध्ये वाक्य चाललंय, कसं ओळखायचं, त्यासाठी आपल्याला हे काळ महत्वाचे समजून घेणं आहे. बघा पहिला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय थोडक्यात सांगतो मला. वर्तमान काळ म्हणजे चालू, आपण जे काही सध्याच्या घडीला करत आहोत ते कार्य आपण त्याला वर्तमान काळ असं म्हणतो. आणि भूतकाळ म्हणजे काय रे, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या घटना त्याच्यामध्ये आलेल्या असतात. जसे की मी काल औरंगाबादला गेलो होतो. पुढचा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर म्हणजे भविष्य काळ. मी उद्या औरंगाबादला जाणार आहे. अशा प्रकारचा आपण या ठिकाणी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर अशा प्रकारचे आपण काळ लक्षात ठेवा. आता प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर यांचे पण चार प्रकार आहेत. कोणते आहेत ते प्रकार बघा. नंबर 1 आहे सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. कोणता रे, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल कंटिन्युअस टेन्स, सिंपल परफेक्ट टेन्स, सिंपल परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे हे प्रेझेंटचे 4 प्रकार, तसेच पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे हे 4 प्रकार. अशा प्रकारे हे टेन्स आहेत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे काय, तर व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह. बघा इकडं व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह. आपला शब्दसंग्रह गाढा असला पाहिजे. त्यामुळे काय होतं रे, आपल्याला कोणताही शब्द आला, कोणताही नवीन शब्द आला तर त्याचा आपल्याला अर्थार्थी संबंध लावता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शब्दसंग्रह आपला वाढविणं महत्वाचा आहे. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच, नंबर 2 टेन्स, नंबर 3 व्होकॅब्युलरी या 3 प्रकारच्या मुद्द्यावरती आपण आज फोकस केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी टेन्स बद्दल जास्ती सखोलाने माहिती देणार आहे. आजचा व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही, आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.